मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे या मागणीकरता मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथे पायी यात्रा काढली होती। त्यानंतर सरकारने एक मसुदा जाहीर केलेला आहे। यामध्ये सगळे सोयऱ्यांना ज्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळेल त्यांना आरक्षण देण्यात येईल अशी यावेळी घोषणा करण्यात आली होती। त्यानंतर आता अहमदनगर येथे एल्गार सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे। या एल्गार सभेला उद्या राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्यासह अनेक मोठे दिग्गज ओबीसी नेते या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। या सभेची तयारी आता सध्या आपण अंतिम टप्प्यात आलेली आहे। उद्या सायंकाळी 4 वाजता या सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे। या जी मसुदा महाराष्ट्र शासनाने काढलेला आहे त्यानंतर ही पहिली सभा अहमदनगरमध्ये होणार आहे। त्यामुळे आता छगन भुजबळ उद्या काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे। साम टीव्ही साठी सुशील थोरात, अहमदनगर। किती अधिकारी या ठिकाणी तैनात? उद्याच्या एल्गार मेळाव्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातून माननीय पोलीस अधीक्षक श्री ओला साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रशांत खैरे हे बंदोबस्ताचे प्रभारी अधिकारी आहेत आणि त्यांच्या प्रभारीपणाच्या मार्गदर्शनाखाली 4 DYSP, त्यानंतर 14 PI, 34 API आणि 300 कर्मचारी, 25 महिला कर्मचारी आणि 1 RCP प्लाटून, म्हणजे त्यामध्ये सुद्धा 30 पोलीस कर्मचारी आणि बाकी सर्व इतर ठिकाणावरून जे काही पार्किंग वगैरे आहे त्यासाठी वेगळा बंदोबस्त, अशा बंदोबस्ताचे नियोजन केलेले आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।